Okay. Next, question number 16. Question number 16. Find the direction ratios. Find the direction ratios of a vector. Perpendicular to the two lines whose direction ratios are. म्हणजे आपल्याला दोन लाईनचे डायरेक्शन रेशोज दिले आणि या दोन लाईन्सला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचे काय विचारले किंवा वेक्टर काय विचारले, डायरेक्शन रेशोज विचारलेले. सिंपल सोल्युशन. G1 वरनं आपण डायरेक्ट दोन वेक्टर लिहू शकतो. लेट ए बार याला पहिल्या DRX ला करस्पॉन्डिंग पहिला वेक्टर -2i + j - k. दुसऱ्याला B बार -3i - 4j + k. बरोबर आहे. हे झाले दोघांना दोन करस्पॉन्डिंग वेक्टर. आता या दोघांना परपेंडिक्युलर वेक्टर कसा फाइंड करणार आपण? या दोघांचा काय घ्यायचा? क्रॉस प्रॉडक्ट. कन्सिडर ए बार क्रॉस बी बार. करा दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट फाइंड. ओके. हा आला त्याचा क्रॉस प्रॉडक्ट. करा सॉल्व. काय येईल क्रॉस प्रॉडक्ट? मला वाटतं कालचं आपलं एक्झाम्पल जे आहे त्यात माझ्याकडून क्रॉस प्रॉडक्ट मध्ये 9 आला होता. 9 पाहिजे बरं का. रूट 36 काहीतरी एरिया ऑफ द ट्रायंगल आला होता तिथे. क्रॉस प्रॉडक्ट प्रॉपर चेक करा. 1 फक्त लावून घ्या. 1 -4 -3i बरोबर आहे. त्यानंतर 3 + 2 5j बरोबर आहे का? चेक करा क्रॉस प्रॉडक्ट. मायनस येईल तो. त्यानंतर पुढचा -8 + 3 बरोबर आहे का? क्रॉस प्रॉडक्ट बरोबर आला का? चेक करा फक्त. डिटर्मिनंट सॉल्व करायचं फक्त. काल एक क्रॉस प्रॉडक्ट चुकला होता एरिया ऑफ द पॅरलोपिपेड मध्ये. साधा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे फक्त. मी काही इंटरेस्ट देईल तुम्ही तरी हो मानताय बिंदा. सॉल्व करून पहा ना. ऑनलाईन आली सॉल्व करून पहा. आता आज काय आलो बरोबर का? अजूनच केली ऑनलाईन. अरे निम्मे झोपे तर नाही बसलेले आखीच झोप.
सॉल्व करायचं डिटर्मिनंट, सॉल्व करा. बरोबर आलाय? एवढं झाला होता. मग सांगितलं का नाही का तर लास्टला -5 नाही +11, मिडलला -5 नाही +5. सगळं डिटर्मिनंट सॉल्व व्हायचं आहे बाबा. ठीक आहे. ओके, हा आला ए बार कॉस बी बार. दिस इज perpendicular vector to A bar and B bar. Therefore, its direction ratios are काय होतील त्याचे डायरेक्शन रेशोज? म्हणजे तुम्ही जो क्रॉस प्रॉडक्ट चुकवला होता ना तेच आन्सर आहे डायरेक्ट. अशा बारीक बारीक मिस्टेक होत असतील तर अवघड आहे. इकडे मी काही व्हॅल्यू तुम्हाला ती बरोबर सांगायची मला काय व्हॅल्यू येते. ओके ठीक आहे. ऑनलाईन आले पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके ठीक आहे. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल याचं. ऑनलाईन आला कोणाला विचारायला? करा बरं. सेम एक्झाम्पल आहे. करा सॉल्व. बरोबर आहे का? 100% आता साइन दिस इज द परपेंडिकुलर वेक्टर. देयरफॉर DRS आर बरोबर आहे. दॅट इज हे घेतलेलं जाईल बरं का. तुम्ही प्रत्येक DRS रेशो नाही तुम्ही प्रत्येकाला 4 ने डिवाइड करा. 1 - 1 1 जरी घेतला तरी काय फरक पडणार नाही, कारण की DRS किती पण भेटू शकतात, प्रपोर्शनल नंबर. बरोबर आहे ना. त्याला सेम नंबरने तुम्ही डिवाइड मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आणखी DRS भेटू शकतात. हे निर्धारण किंवा हे पुढे एक्सटेंड केलं तरी चालेल. ओके ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 16 स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा का? तर डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट मध्ये एवढेच एक्झाम्पल साठी इम्पॉर्टंट आहे. तर पुढचा पॉइंट आणि लास्ट पॉइंट हा मात्र जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती एक एक्झाम्पल असणारच आहे. तो आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट.
नेक्स्ट 3 पॉइंट घ्यायचा आहे. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आता काय असतं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट? त्यात लिहा इफ A bar, B bar and C bar are 3 vectors, then A bar dot B bar cross C bar, then A bar dot B bar cross C bar. आता B bar cross C bar ला ब्रॅकेट आहे, बरोबर आहे. आता आपण नीट 2 मिनिटं विचार करूया का आन्सर काय येईल का वेक्टर. हा क्रॉस प्रॉडक्ट आहे, याचा आन्सर वेक्टर येईल. हा एक वेक्टर दोघांचा डॉट प्रॉडक्ट आहे, आन्सर स्केलर येईल. पहिले ब्रॅकेट होतो ना आपण, म्हणजे याचा आन्सर स्केलर येणार आहे आणि आजचा प्रॉडक्ट आहे ना, म्हणजे आपण म्हणतो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. Then A bar dot B bar cross C bar is called scalar triple product. It is called scalar triple product. It is divided by स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये A बार B बार C बार. सर्वात महत्वाचं गुण सांगतो, इथं कॉमा डॉट काहीच नाहीये. पाहून घ्या, इथं असा कॉमा करायचा नाही, डॉट करायचा नाही, म्हणजे काहीच नाही. A बार स्पेस B बार स्पेस C बार स्पेस मध्ये फक्त, याला म्हणायचं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट, बरोबर आहे. ओके, therefore स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आपण बॉक्स प्रॉडक्ट असं सुद्धा म्हणतो. आता मी स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट कधी म्हणाल, डायरेक्ट काय म्हणणार, बॉक्स प्रॉडक्ट. बॉक्स प्रॉडक्ट A बार B बार C बार इज इक्वल टू A बार डॉट B बार क्रॉस C बार. अडचण बोला बरं. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट समजला प्रत्येकाला? अरे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट समजला? ओके. आता बघा नोट नंबर 1, याची IMP नोट आहे आणि नोट वरती 100% एक्झाम्पल. नोट नंबर 1. आता मी 3 वेक्टर्स देतो. इफ A bar is equal to A1I plus A2J plus A3K, A1I plus A2J plus A3K. B bar B1I plus B3K. हे 3 वेक्टर्स असतील तर देन बॉक्स प्रॉडक्ट A बार B बार C बार हा असतो A बार डॉट B बार क्रॉस C बार आणि हा आहे
परत डिटर्मिनंट A1 A2 A3 ही डेफिनेशन बार आपण यूज करतो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट साठी. जर तुम्हाला 3 वेक्टर दिले तर डायरेक्टली या प्रॉपर्टीचा यूज करून आपण स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट फाइंड करतो. अडचण बोला बरं याच्यामध्ये. अरे अडचण समजलं, नोट समजली. डायरेक्ट एक्झाम्पल घेऊया आपण एक. आता लास्ट एक्सरसाइज आहे, मी एक्झाम्पल कुठे कुठे करून घेणार आहे. पहिलं एक्झाम्पल डायरेक्ट घेऊन टाकतो, प्रॉपर्टीचं पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. चालेल? ओके ठीक आहे. नेक्स्ट मग एक्झाम्पल घ्या. एक्सरसाइज स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आता. एक्सरसाइज 5.5 क्वेश्चन नंबर 1. एक्सरसाइज 5.5 exercise 5.5 question number 1. Question number 1. Find A bar dot B bar cross C bar. म्हणजे काय? स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. इफ A bar 3i minus j plus 4k B bar 2i plus 3j minus k and C bar minus 5i plus 2j plus 3k. Okay, one solution given A बार लिहा, B बार लिहा, C बार लिहा. हे तुम्ही लिहायचे प्रत्येकाने दिलेले क्वेश्चन मध्ये. डायरेक्टली लिहा A बार B बार C बार. डायरेक्टली तुम्हाला फाइंड करायचं आहे A बार डॉट B बार क्रॉस C बार. म्हणजे कोण फाइंड करायचं आपला? बॉक्स प्रॉडक्ट A B C फाइंड करायचं आहे. म्हणजेच कोण फाइंड करायचा? डिटर्मिनंट. घ्या A चे कॉम्पोनंट 3 minus 1 4, B चे components 2 3 minus 1, C चे components minus 5 2 3. करा सॉल्व डिटर्मिनंट. किती आला? 110 110. ओके, अडचण बोला बरं. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट अवघड आहे. त्याच्यामध्ये डॉट वाटला, डॉट आणि क्रॉस सिक्वेन्स टफ होता. स्केलर मग सरळ डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. हा, आता एक्झामला काय डिटर्मिन करतात? कधी बॉक्स विचारतील आता किंवा असं विचारतील. दोघांमध्ये तुम्हाला एका विद्युत फाइंड करायचं. बाकीचं लोड नाही घ्यायचा. कॉम्पोनंट उलटे पालटे नाही होऊन द्यायचे.
पहिल्या रो मध्ये ए चे, दुसऱ्या रो मध्ये बी चे, तिसऱ्या रो मध्ये सी चे. ठीक आहे. हा होता स्केलर ट्रिपल प्लॉट. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा ऑनलाईन वाले. आता या स्केलर ट्रिपल प्लॉटच्या प्रॉपर्टीज घ्यायच्या आपल्याला. काय घ्यायचं स्केलर ट्रिपल प्लॉटच्या प्रॉपर्टीज. मग खाली घ्या. लास्ट पॉइंट ऍक्च्युअली चॅप्टरचा हा. प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. लिहायचं लगेच प्रत्येकाने, मी लिहिणार नाही प्रत्येक गोष्ट यातली. प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. नंबर 1 पहिली प्रॉपर्टी लिहायची प्रत्येकाने, मी लिहिणार नाहीये, डायरेक्ट सांगणार तोंडी. अ सायक्लिक चेंज ऑफ वेक्टर्स. A cyclic change of vectors A bar, B bar and C bar. A bar, B bar and C bar in a scalar triple product. In a scalar triple product does not change its value. Does not change its value. Does not change its value. ओके, कोणता चेंज सांगितला? सायक्लिक चेंज. हे समजूया काय? आता सायक्लिक चेंज करायचा म्हणजे काय? हे जर सपोज एका व्हीलवरती असतील ए बी सी. आता ए बी सी बी पासून करा, बी सी ए. म्हणजे हा ए जर लास्टला आला, हा बी पुढे गेला, म्हणजे बा सायक्लिक चेंज म्हणजे ना, हा बी आला 1 नंबरला, हा आला इथे आणि हा आला इथे. झाला काय सायक्लिक चेंज पूर्ण? म्हणजे मला काय भेटणार? बी बार सी बार आणि दोघांची व्हॅल्यू सेम, कारण सायक्लिक चेंज. आता याच्यानंतर आणखी सायक्लिक चेंज करू आपण. म्हणजे काय होईल? सी बार आणि आणखीन एक सायक्लिक चेंज केला तर परत, बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू चेंज होणार नाही. कधी? सायक्लिक चेंज करायचं जर्मन करू नका. हा कोणता चेंज आहे? सायक्लिक चेंज आहे. पुढे इंटरचेंज येणार आहे. इथं पण सायक्लिक चेंज आहे. सायक्लिक चेंज केला तर व्हॅल्यू चेंज होत नाही. दॅट इज करा आणि हे लिहा. Okay, Lily. Next, second property. Property number 2. Property number 2. A single interchange of vectors. A single interchange of vectors in a scalar triple product. In a scalar triple product, changes the sign of its value.
changes the sign of its value. That is करा. आता एक लक्षात घ्या, मुद्दाम मी त्या सायक्लिक चेंज वरच ठेवलाय. आधी बघा, इथे सायक्लिक नाही, इथे इंटरचेंज करा. इंटरचेंज दोघांमध्ये होतो, म्हणजे कोणतेही दोन निवडा, कोणतेही दोन. समजा मी बी आणि सी निवडतो आणि दोघ जण अल्टर करतो, तर हा ए तिथंच राहणार, फक्त इथं सी बार आला आणि बी बार केला. याला आपण म्हणणार सिंगल इंटरचेंज. तुम्ही बी सी मध्ये केला, तुम्ही ए सी मध्ये करू शकता, ए बी मध्ये करू शकताय, कोणामध्ये करू शकताय. हा जर इंटरचेंज केला तर साईन बदलते, म्हणजे हा प्लस होता ना, त्याचा काय आला, दॅट इज करा आणि गेली. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी नंबर 3. आता ही प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्या प्रॉपर्टीवर एक्झाम्पल असतं. प्रॉपर्टी नंबर 3, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 0. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 0. म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय आहे, 0 आहे. याला 3 कंडिशन. किती कंडिशन्स आहे, 3. कारण आपण 3 वेक्टर घेतो ना, मग 3 कंडिशन. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 0 if and only नंबर 1, त्यातला पहिला नंबर 1 बरोबर का. यातला एखादा वेक्टर, समजा हा ए वेक्टर, बी वेक्टर किंवा सी वेक्टर, कोणता एक वेक्टर पूर्ण 0 0 0 आहे, तर याचा आन्सर काय नाही, 0. बरोबर आहे. मग पहिला पॉइंट असेल, वन ऑफ द वेक्टर इज 0 वेक्टर. नंबर 1 ऑफ द वेक्टर इज 0 वेक्टर. हे नीट समजून घ्या काय उद्योग घ्या. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट 0 कधी येतो, पहिला मुद्दा, जर तिघांपैकी एखादा वेक्टर 0 असेल तर सिंगलची कंडिशन संपली आणि डबलची कंडिशन. नंबर 2 और नंबर 2 काय कंडिशन बघ, एनी 2 वेक्टर्स आर कोलिनियर. नंबर 2 मध्ये लिहा, एनी 2 वेक्टर्स आर कोलिनियर. एनी 2 वेक्टर्स आर कोलिनियर. म्हणजे इथं ए बार, बी बार, सी बार दिलाय, कोणीही 0 नाहीये, आणि 2 वेक्टर्स कोलिनियर असतील तर सॉल्व्ह करायची गरज आहे का. 2 वेक्टर जर कोलिनियर असतील तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट हा 100% येणार 0. म्हणजे एकाला कंडिशन काय, तो 0 असेल तर होऊ शकते. दोघं जर कोलिनियर असतील तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट 0 होऊ शकतो. आणि तिसरा पॉइंट नंबर 3, द 3 वेक्टर आर कोप्लेनर. 3 वेक्टर्स आर कोप्लेनर. म्हणजे आता लक्षात घ्या, जर मी तुम्हाला असं म्हटलं ए बार डॉट बी बार, ए बार बी बार सी बार बॉक्स डॉट ए, तो 0 आलाय इज इक्वल टू 0, तर याचा अर्थ 3 गोष्टी होऊ शकतात. एक तर या तिघांपैकी एखादा 0 असू शकतो, एबीसी पैकी कोणतेही 2 कोलिनियर असू शकतात, किंवा हे 3च्या 3 को प्लेनर असू शकतात. तर आणि तरच बॉक्स प्रोडक्ट 0. 1 वर्ष सीईटीला एमसीक्यू आला होता काय, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज 0 इफ अँड ओनली. मग त्यांनी काय केलं, स्ट्रेट फॉरवर्ड थेरी मधून दिलं, एक्झाम्पल मध्ये दिलं. म्हणजे दिलं तर इफ बॉक्स प्रोडक्ट दिलता ए बार बी बार सी बार इज इक्वल टू 0, देन नंबर ए, एनी वन ऑफ द ए बार बी बार सी बार इज 0 बार. बरोबर आहे, 0 वेक्टर पाहिजे. और एनी 2 ऑफ देम आर कोलिनियर. सी, ऑल 3 आर
कोप्लेनर. डी ऑप्शन ऑल ऑफ द अबव. काय आन्सर पाहिजे? मग तुम्ही वरच एखादं निवडलं तर आन्सर चूक. कारण की मोस्ट अप्रोप्रिएट काय आहे? ऑल ऑफ द. समजलं? म्हणजे बॉक्स प्लॉट 0 या 3 कंडिशन मध्ये येतो. लक्षात ठेवा काय काय? एक वेक्टर 0 असू शकतो, 2 वेक्टर कोलिनर असतात आणि 3 वेक्टर कोप्लेनर असू शकतात. बरोबर आहे? ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 4. द इंटरचेंज ऑफ डॉट अँड क्रॉस. The interchange of dot and cross, the interchange of dot and cross in a scalar triple product, in a scalar triple product does not change its value. Does not change its value. Does not change its value. म्हणजे काय? इकडे बघा. That is A bar dot B bar cross C bar. इथे बघा डॉटची पोझिशन ही आहे, क्रॉसची पोझिशन ही आहे. जर मी ही बदलली तर म्हणजे असली तर A bar cross B bar dot C bar. पण लक्षात ठेवा क्रॉसला ब्रॅकेट द्यायचं फक्त. म्हणजे मी डॉट आणि क्रॉसची पोझिशन बदलली तर आन्सर सेम राहतो, व्हॅल्यू चेंज नाही होत. दॅट इज ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार डॉट सी बार. आता ऍक्च्युअली तो साईड चेंज आहे. हा जो आहे हा काय आहे? साईड चेंज. तुम्ही साईड चेंज केलं तर हा इथे जाईल, हा इकडे येईल, तेच होणार ना. त्यामुळे ते काही चेंज होत नाही. किंवा तुम्ही आणखीन एक फिरवणार, हा सी इकडे येणार आणि हा ए बार क्रॉस बी बार इथे येणार, आन्सर सेम येणार. ओके. आता ह्या होता बेसिक प्रॉपर्टी. चार समजलं? नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी नंबर 5. If A bar, B bar and C bar, if A bar, B bar and C bar are coterminous edges, are coterminous edges of parallelepiped. आता लक्षात पॅरलोग्राम हा एक क्वाड्रॅटरल, पॅरलोपिपेड म्हणजे एक सॉलिड डायग्राम येते जिला बेस आहे, हाईट आहे आणि लेंथ आहे. बरोबर आहे? ओके. मग काय म्हटलं आपण? इफ ए बार बी बार अँड सी बार आर एजेस ऑफ कोटर्मिनस एजेस ऑफ parallelepiped, then volume of parallelepiped is equals to box product A bar B bar C bar. हा काय वाढणं? व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड. समजला प्रत्येकाला? त्याकरता ए बार बी बार सी बार काय पाहिजे? कोटर्मिनस एजेस पाहिजे. समजलं प्रत्येकाला? हे समजलं का? ओके. नेक्स्ट सिक्स्थ. इफ ए बार बी बार एंड सी बार, इफ ए बार बी बार एंड सी बार are coterminous edges, of tetrahedron.
टेट्राहायड्रॉन. टेट्राहायड्रॉन म्हणजे आठवतंय 11th ला मिथेनचं स्ट्रक्चर तुम्ही घेतलं होतं टेट्राहायड्रॉन, बरोबर आहे. ओके. इफ A bar, B bar and C bar are the co-terminus edges of tetrahedron, then volume of tetrahedron is equals to 1/6 box product A bar, B bar, C bar. Volume of tetrahedron is 1/6 box product A bar, B bar, C bar. And hence the chapter vector एवढाच आहे. आता आपला 5.5 मधला पहिला क्वेश्चन घेतलाय, उरले क्वेश्चन घ्यायचे. ठीक आहे, काय नाही, सगळे 7 क्वेश्चन आहे फक्त. 8, 9, 10 ऑलरेडी 3 क्वेश्चन 25% मध्ये कट झाले, उरले 7 क्वेश्चन. पण लक्षात ठेवा 5.5 मधला एक तरी एक्झाम्पलला 5.5 मधलं एक तरी एक्झाम्पलला पहिले झालंय आपलं, बरोबर आहे. आता त्यामध्ये A बार, B बार, C बार किती बदलले आपला व्हॅल्यू काढता येईल, काय डिटरमिनेंट सॉल्व्ह करायचं बघ, बरोबर आहे. ओके, पुढे घ्या. सेकंड नंबर 2, सेकंड एक्झाम्पल, एक्सरसाइज 5.5. If the vector 3i plus 5k (4i) plus 2j minus 3k and 3i plus j plus 4k are co-terminus edges of parallelepiped, then find its volume. त्या पॅरललीपिपेडचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे, बरोबर आहे. ओके, सोल्युशन. आता तिन्ही वेक्टरसाठी जर नाव द्यायला पाहिजे, लेट पहिल्याला A बार म्हणूया 3i plus 5k. हे पर्यंत जे नाहीये ना, मग जे ऍडजस्ट करून ठेवा. प्लस 0j मध्ये ऍडजस्ट करून दिला, बरोबर आहे का. ओके, B बार plus 4k, बरोबर आहे. R co-terminus edges of parallelepiped. Therefore आपल्याला माहिती ना फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ parallelepiped. Therefore volume of parallelepiped म्हणजे बॉक्स प्लॉट ABC असणार. म्हणजे डिटर्मिनंट घ्यावा लागेल. A चे कंपोनंट 305
4 2 -3 3 1 4 किती राहायचा आन्सर? किती आला व्हॉल्यूम? 23. बरोबर आहे. पण आता व्हॉल्यूम आहे. आता गोंधळ करू नका. पॅरलोपिपेड आणि पॅरलोग्राम, मागच्या मध्ये आपण पॅरलोग्राम पाहिला होता आणि दोन टाईपने एरिया काढला होता. तर साईड दिला तर आणि दुसरा डायगोनल दिले तर. बरोबर आहे. इथं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे क्युबिक युनिट, पण याला युनिट पण महत्वाचं आहे. क्युबिक युनिट. एरियाला आपण स्क्वेअर युनिट लिहितो ना, क्युबिक युनिट. व्हॉल्यूम ऑफ पॅरलोपिपेड. अडचण बोला बरं. हे असे एक्झाम्पल 2-2 मार्क्सला पडतात हो वेक्टरचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Question number 3. If vector -3i plus 4j minus 2k I plus 2k I minus pj are coplanar, then find p. Then find p. Solution given. आता पहिला आपण ए बार म्हणूया. ए बार -3i plus 4j minus 2k. बी बार I plus झिरो जे प्लस 2k. तर मध्ये झिरो ऍडजस्ट करून घेतला. बरोबर. होऊ नये यासाठी सी बार I minus pj प्लस 0k. बरोबर आहे. आर कोप्लेनर. क्वेश्चन मध्ये दिलंय की तिन्ही कसे कोप्लेनर. आणि आपण एक नोट पाहिली, जर तीनही वेक्टर कोप्लेनर असतील तर बॉक्स प्रॉडक्ट किती असतो? 0. वी नो दॅट if A bar, B bar and C bar are coplanar, then box plot A bar, B bar, C bar is equals to 0. 0 bar ने 0. आणि बॉक्स प्लॉट A bar, B bar, C bar म्हणजे ते कोएफिशिएंट म्हणजे -3, 4, -2, 1, 0, 2, 1 minus p 0. आणि हा किती आला? आणि आता हे सॉल्व्ह केल्यावरती पी डायरेक्ट भेटणार तुम्हाला.
करा सॉल्व हे. डायरेक्ट 3/3 ट्रीटमेंट सॉल्व करायचं आहे फक्त. तुम्हाला पीचं एक इक्वेशन भेटेल आणि ते इक्वेशन सॉल्व केलं की पी ची व्हॅल्यू भेटणार आहे. On solving P ची व्हॅल्यू किती झाली 2. On solving this we get value of P is 2. ठीक आहे. 5.5 to 5 आहे. यातलं एक तरी एक्झाम्पल लिहिणार आहे. आपले 3 एक्झाम्पल संपले, आणखी राहिले शिल्लक 4 एक्झाम्पल. त्यातलं 7वं एक्झाम्पल आपण उद्या पहिले घेणार आहे IMP सिक्वेन्स नुसार. ते जास्त IMP आहे, त्यानंतर मग उरलेले 3 एक्झाम्पल छोटे एक्झाम्पल ते. तर हे सगळे एक्झाम्पल झाले की आतापर्यंत संपवते. म्हणजे उद्याच्या लेक्चरला एक चॅप्टर संपणार आहे. हा संपला की लगेच आपण डिफरन्शियल इक्वेशन 2 पॉईंट घ्यायचे आपल्याला. पहिला ऑर्डर डिग्री आणि दुसरा सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन तो घेऊया. ओके, ठीक आहे.